विषय इतिहास ब्रिटिश सत्तेचे परिणाम। प्रश्न 1 कोणते युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले होते? पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश। प्रश्न 2 इंग्रज भारतात कशाच्या निमित्ताने आले होते? व्यापाराच्या निमित्ताने इंग्रज भारतात आले होते। प्रश्न 3 भारतात आल्यानंतर इंग्रजांना कोणाचा विरोध झाला? पोर्तुगीजांचा। प्रश्न 4 कोणामध्ये नंतर मैत्रीचे संबंध निर्माण होऊन विरोध कमी झाला? इंग्रज व पोर्तुगीज यांचे संबंध मैत्रीचे होऊन विरोध कमी झाला। प्रश्न 5 इंग्रजांना कोणाच्या विरोधाला तोंड द्यावे लागले? फ्रेंच, डच व स्थानिक सत्ताधीश। प्रश्न 6 इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र कोणते होते? मुंबई। प्रश्न 7 मुंबईच्या आसपासच्या प्रदेशावर कोणाची घट्ट पकड होती? मराठ्यांची। प्रश्न 8 माधवराव पेशवे यांच्या चुलत्यांचे नाव काय? रघुनाथराव। प्रश्न 9 रघुनाथरावाने इंग्रजांची मदत का मागितली? पेशवेपदाच्या लालसेपोटी रघुनाथरावाने इंग्रजांची मदत मागितली। प्रश्न 10 मराठे व इंग्रज यांच्यात किती युद्धे झाली? मराठे व इंग्रज यांच्यात 3 युद्धे 1774 ते 1818 या कालावधीत झाली। प्रश्न 11 पहिल्या युद्धामध्ये कोणाचा विजय झाला? पहिल्या युद्धामध्ये मराठ्यांचा विजय झाला। प्रश्न 12 कोणत्या तहानुसार पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले? सालबाईच्या तहानुसार पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले। प्रश्न 13 सालबाईचा तह किती साली झाला? 1782 साली। प्रश्न 14 लॉर्ड वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात केव्हा आला? 1798 मध्ये। लॉर्ड वेलस्ली याने भारतीय सत्ताधीशांशी कोणते करार केले? तैनाती फौजेचे करार केले। प्रश्न 16 तैनाती फौजेच्या करारामध्ये कोणत्या अटी होत्या? भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे, त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा, त्यांनी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच संबंध ठेवावे, आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट प्रतिनिधी ठेवावा, अशा अटी होत्या। प्रश्न 17 दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार कधी केला? 1802 मध्ये। प्रश्न 18 हा करार टिंबटिंब म्हणून प्रसिद्ध आहे, वसईचा तह म्हणून हा करार प्रसिद्ध आहे। प्रश्न 19 हा तह काही मराठा सरदारांना मान्य नव्हता, त्यामुळे काय झाले? दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले। प्रश्न 20 दुसरा बाजीराव पेशवा इंग्रजांना केव्हा शरण आला? 1818 मध्ये। प्रश्न 21 मुघलांची राजधानी कोणती? दिल्ली। प्रश्न 22 मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात कोणाच्या नियंत्रणाखाली होती? दौलतराव शिंदे। प्रश्न 23 शिंद्यांच्या फौजेचा पराभव कोणी केला? जनरल लेक या इंग्रज अधिकाऱ्याने शिंद्यांच्या फौजेचा पराभव केला व मुघल बादशहाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला। प्रश्न 24 सातारचे राजे कोण होते? छत्रपती प्रतापसिंह। प्रश्न 25 इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहांना राज्यकारभारामध्ये मदत करण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याला पाठवले? ग्रँड डफ। प्रश्न 26 छत्रपती प्रतापसिंहांना कोणत्या शहरामध्ये नेऊन ठेवण्यात आले? काशी। प्रश्न 27 छत्रपती प्रतापसिंहांचा मृत्यू केव्हा झाला? 1847। प्रश्न 28 छत्रपती प्रतापसिंहांचे कारभारी त्यांचं नाव काय होतं? रणगो बापूजी गुप्ते। प्रश्न 29 सातारचे राज्य कोणी खालसा केले? लॉर्ड डलहौसी। प्रश्न 30 सातारचे राज्य केव्हा खालसा केले? 1848 मध्ये। प्रश्न 31 छत्रपती प्रतापसिंहांनी 2 तलाव कोठे बांधले होते? येवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस व महादरा येथे। प्रश्न 32
कोणत्या भाषा शिकवण्यासाठी छत्रपती प्रतापसिंहांनी पाठशाळा बांधल्या? संस्कृत, मराठी, इंग्रजी. प्रश्न 33. राजनीतीविषयक सभानीती नावाचा ग्रंथ प्रतापसिंहांनी केव्हा छापला? 1827 मध्ये. प्रश्न 34. 1827 मध्ये राजनीतीविषयक कोणता ग्रंथ छत्रपती प्रतापसिंहांनी छापला? सभानीती. प्रश्न 35. छत्रपती प्रतापसिंहांनी कोणता रस्ता बांधला? साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगडापर्यंत रस्ता केला. तोच रस्ता पुढे महाडपर्यंत नेण्यात आला. प्रश्न 36. रोजनिशी लिहिण्याची सवय कोणत्या राजांना होती? छत्रपती प्रतापसिंह. प्रश्न 37. दुहेरी राज्यव्यवस्था कोणी व केव्हा सुरू केली? रॉबर्ट क्लाइव्हने 1765 मध्ये बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. प्रश्न 38. दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय? महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने हाती घेतले तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे ठेवले. यालाच दुहेरी राज्यव्यवस्था असे म्हणतात. प्रश्न 39. भारतातील कारभारावर कोणत्या देशामध्ये टीका होऊ लागली? इंग्लंडमध्ये. प्रश्न 40. रेग्युलेटिंग ऍक्ट केव्हा करण्यात आला? 1773 ला. प्रश्न 41. रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार कोणते पद निर्माण करण्यात आले? रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. प्रश्न 42. रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार गव्हर्नर जनरल कोण झाला? लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज. प्रश्न 43. लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज यांना कोणत्या दोन इलाक्यांच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार मिळाला? मुंबई व मद्रास. प्रश्न 44. लॉर्ड वॉरन हेस्टिंग याच्या मदतीला किती सदस्यांची समिती नेमण्यात आली? 4 सदस्यांची. प्रश्न 45. पीटचा भारतविषयक कायदा केव्हा मंजूर झाला? 1784 मध्ये. प्रश्न 46. पीटच्या भारतविषयक कायद्यामध्ये काय करण्यात आले होते? कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायम स्वरूपाचे नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. प्रश्न 47. या नियामक मंडळाला कोणता अधिकार देण्यात आला? भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला. प्रश्न 48. कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे केव्हा करण्यात आले? 1813, 1833 व 1853 मध्ये. प्रश्न 49. भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ कोणते? मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल व न्यायव्यवस्था. प्रश्न 50. भारतातील इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना कशाची गरज होती? नोकरशाहीची. प्रश्न 51. नोकरशाहीची निर्मिती कोणी केली? लॉर्ड कॉर्नवालिस. प्रश्न 52. लॉर्ड कॉर्नवालिस यानं कोणता नियम घालून दिला होता? कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असा नियम घालून दिला. प्रश्न 53. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये यासाठी त्याने काय केले? अधिकाऱ्यांचे पगार वाढवले. प्रश्न 54. प्रशासनाच्या सोयीसाठी लॉर्ड कॉर्नवालिस याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची काय केली? जिल्हावार विभागणी केली. प्रश्न 55. टिंबटिंब हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असे. जिल्हाधिकारी. प्रश्न 56. जिल्हाधिकाऱ्यावर कोणती जबाबदारी असे? महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही जिल्हाधिकाऱ्याची जबाबदारी असे. प्रश्न 57. अधिकाऱ्यांची भरती करण्यासाठी कोणती परीक्षा घेतली जात होती? इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली. प्रश्न 58. लष्कराची कामे कोणती होती? इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांचे संरक्षण करणे, नवे प्रदेश हस्तगत करणे व भारतातील इंग्रजांच्या विरोधी उठाव मोडून काढणे ही लष्कराची कामे होती. प्रश्न 59. पोलीस दलाचे काम कोणते होते? देशात कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलीस दलाचे काम होते. प्रश्न 60. इंग्रजांनी मुलकी खटल्यांच्यासाठी व फौजदारी खटल्यांच्यासाठी कोणती न्यायालये स्थापन केली? दिवाणी न्यायालय व फौजदारी न्यायालय. प्रश्न 61. दिवाणी न्यायालय व फौजदारी न्यायालय
यांनी दिलेल्या निर्णयांचा फेरविचारासाठी कोणते न्यायालय स्थापन करण्यात आले? उच्च न्यायालय. प्रश्न 62. कायद्याची संहिता कोणी तयार केली? लॉर्ड मेकॉले याच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली. प्रश्न 63. इंग्रजांनी कोणते तत्व रूढ केले? कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्व इंग्रजांनी रूढ केले. प्रश्न 64. कोणती बाब सामान्य लोकांच्यासाठी खूपच खर्चिक बाब होती? न्याय ही सामान्य लोकांच्यासाठी खूपच खर्चिक बाब होती. प्रश्न 65. आधुनिक राष्ट्र कोणते होते? इंग्लंड. प्रश्न 66. इंग्लंडमध्ये कोणती अर्थव्यवस्था रूढ झाली होती? भांडवलशाही अर्थव्यवस्था ही अर्थव्यवस्था इंग्लंडमध्ये रूढ झालेली होती. प्रश्न 67. कोणत्या भागामधील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती? खेड्यामधील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती. प्रश्न 68. राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन कोणते होते? जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. प्रश्न 69. इंग्रजपूर्व काळामध्ये शेतसारा आकारण्याच्या पद्धती कोणत्या होत्या? पिकानुरूप शेतसारा आकारला जात असे. पीक चांगले आले नाही तर शेतसाऱ्यामध्ये सूट मिळे. महसूल प्रामुख्याने धान्य रूपाने घेतला जाई. शेतसारा भरण्यास उशीर झाला तरी शेतकऱ्यांकडून जमीन काढून घेतली जात नसे. प्रश्न 70. उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी कोणत्या पद्धतीमध्ये महत्त्वाचे बदल केले? महसूल पद्धतीत. प्रश्न 71. शेतसाऱ्याची आकारणी कशानुसार निश्चित केली? जमिनीच्या क्षेत्रानुसार इंग्रजांनी शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली. प्रश्न 72. इंग्रजांनी कोणती सक्ती केली? शेतसारा हा रोख रकमेत व ठराविक वेळेत शेतसारा भरावा अशी सक्ती केली. प्रश्न 73. शेतसाऱ्याविषयी इंग्रजांनी काय नियम केला? शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्याची जमीन जप्त केली जाईल असा नियम केला. प्रश्न 74. शेतकरी कर्जबाजारी का झाले? शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले. व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले. प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागले. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले. प्रश्न 75. शेतकऱ्यांचे शोषण कोण करत असे? सरकार, जमीनदार, सावकार, व्यापारी हे सर्व शेतकऱ्यांचे शोषण करत असत. प्रश्न 76. इंग्रजांनी कोणत्या पिकांना उत्तेजन दिले? कापूस, नीळ, तंबाखू, चहा या पिकांना इंग्रजांनी उत्तेजन दिले. प्रश्न 77. शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय? अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला त्या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात. प्रश्न 78. भारतामध्ये मोठे दुष्काळ केव्हा पडले होते? 1860 ते 1900 या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले. प्रश्न 79. भारतामध्ये इंग्रजांनी वाहतूक व दळणवळण यांच्या सोयीसुविधा का निर्माण केल्या? इंग्रजांनी व्यापार वृद्धी आणि प्रशासनाची सोय यासाठी भारतात वाहतूक व दळणवळण यांच्या आधुनिक सोयीसुविधा निर्माण केल्या. प्रश्न 80. इंग्रजांनी कोणता महामार्ग बांधला? कोलकाता व दिल्ली यांना जोडणारा महामार्ग इंग्रजांनी बांधला. प्रश्न 81. 1853 साली कोणत्या दोन शहरांना जोडणारा रेल्वे मार्गावरून आगगाडी धावू लागली? मुंबई ते ठाणे. प्रश्न 82. इंग्रजांनी कोणत्या संदेशवहनाच्या व्यवस्था निर्माण केल्या होत्या? तारायंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा व डाक व्यवस्था इंग्रजांनी सुरू केलेली होती. प्रश्न 83. इंग्लंडमधून येणारा माल हा कशावर तयार केलेला असे? इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार केलेला असे. प्रश्न 84. भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद का पडले? इंग्लंडमधून येणारा माल यंत्रावर तयार झालेला असे, त्यामुळे त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व कमी खर्चात होई. अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झाले. परिणामी भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले. प्रश्न 85.
भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे का येऊ शकले नाहीत? इंग्रज सरकारचा पाठिंबा, व्यवस्थापनाचा अनुभव व भांडवल इत्यादी गोष्टींच्या अभावामुळे भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत. प्रश्न 86. कावजी नानाभाई दावर यांनी मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी केव्हा सुरू केली? 1853 मध्ये. प्रश्न 87. तागाची पहिली गिरणी केव्हा व कोठे सुरू केली? 1855 मध्ये बंगालमधील रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली. प्रश्न 88. जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना केव्हा सुरू केला? 1907 मध्ये जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. प्रश्न 89. भारतामध्ये आणखीन कोणत्या उद्योगांना सुरुवात झाली? कोळसा, धातू, साखर, सिमेंट व रासायनिक द्रव्ये या उद्योगांनाही सुरुवात झाली. प्रश्न 90. नवे युग कोणत्या मूल्यांच्यावर आधारित आहे? बुद्धिवाद, मानवतावाद, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद या मूल्यांच्यावर आधारित नवे युग साकारले होते. प्रश्न 91. इंग्रजांना भारतातील समाजाची ओळख करून का घ्यायची होती? इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी भारतातील समाजाची ओळख करून घ्यायची होती. प्रश्न 92. इंग्रजांनी भारतातील कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास केला? परंपरा, इतिहास, साहित्य, कला तसेच येथील संगीत, प्राणी, पक्षी यांचाही अभ्यास करायला इंग्रजांनी सुरुवात केली. प्रश्न 93. एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था कोणी व केव्हा सुरू केली? 1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली. प्रश्न 94. मॅक्स मुलर या जर्मन विचारवंताने कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला? भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा अभ्यास केला. प्रश्न 95. नवशिक्षित भारतीयांच्यामध्ये कोणती जाणीव होऊ लागली? आपणही आपला धर्म, इतिहास, परंपरा यांचा अभ्यास करायला हवा अशी जाणीव नवशिक्षित भारतीयांच्यामध्ये होऊ लागली. प्रश्न 96. सतीबंदीचा कायदा केव्हा व कोणी केला? 1829 साली लॉर्ड बेंटिकने सतीबंदीचा कायदा केला. प्रश्न 97. विधवा पुनर्विवाहाचा मान्यता देणारा कायदा केव्हा व कोणी केला? 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. प्रश्न 98. ब्रिटिशांना इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज का होती? प्रशासन चालवण्यासाठी ब्रिटिशांना इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती. प्रश्न 99. भारतामध्ये इंग्रजी शिक्षण केव्हा व कोणी सुरू केले? 1835 मध्ये लॉर्ड मेकॉलेच्या शिफारशीनुसार भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले. प्रश्न 100. नव्या शिक्षणाद्वारे भारतीयांना कशाची ओळख करून देण्यात आली? नव्या शिक्षणाद्वारे नवे पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान व तंत्रज्ञान यांची भारतीयांना ओळख करून देण्यात आली. प्रश्न 101. 1857 साली कोणत्या विद्यापीठांची स्थापना करण्यात आली? कोलकाता, मुंबई, मद्रास म्हणजे चेन्नई येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. प्रश्न 102. पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यम वर्गाने भारतातील कोणत्या चळवळीचे नेतृत्व केले? सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचे नेतृत्व केले.